त्यासारखेच शहरही ठेवा स्वच्छ. कल्याणमध्ये महापौर हर्षाली चौधरी यांचे आवाहन. कल्याण येथे नवनिर्वाचित महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. आर.के. कॉलेजमध्ये पत्रकार एकता फाउंडेशन, आधार फाउंडेशन आणि DY फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी शेठ हिराचंद मुथा कॉलेजचे चेअरमन प्रकाश मुथा यांनी पत्रकारांचे घर, मोफत उपचार व पेन्शन संदर्भातील प्रश्न मांडले. महापौरांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका स्नेहल संजय मोरे, कांचन कुलकर्णी, रेखा राजन चौधरी, समीना सलीम शेख यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच महंत 108 आनंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते महापौरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला कलीम शेख, वसंत भानुशाली, प्रकाश चौधरी, फिरोज एम खान, तोषेश शुक्ला, चंदर पांडे, दादासाहेब ठोकले, दत्तू गायसमुद्रे, योगेश पाटील, इम्रान शेख बाबा, इब्राहिम इनामदार, इस्माईल शेख, इम्तियाज खान, वजाहत खान, संजय जाधव, सनम शेख, सबनम खान, डॉक्टर रुग्णमित्रचे संपादक एकनाथ जाधव, गुलाब मनियार, जलील मनियार, आसिफ शेख, दिलावर सय्यद, सुमित, अहमद शेख, उस्मान सय्यद, नासिर सय्यद, इस्लाम इक्बाल खान उर्फ अरबाज खान, नितीन प्रजापती, शबीर खान, वरुण दत्ता बंगाली, इस्माईल पठाण, कबीरदास घरत आणि महेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. तिथे जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, खरंच तुम्ही आज इथे आम्हाला बोलवला आणि आमचा सत्कार ठेवला, यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सन्माननीय व्यासपीठ आणि खरंच आशीर्वाद जे लाभलेत ना आपल्याला देवगिरी महाराजांचं, खरंच महाराज तुमचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना महत्त्वाचे आहेत. त्यासाठी सगळ्यांचं आम्ही लोकप्रतिनिधींकडून आम्ही तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे की पत्रकारांनी आज महाराजांना जर इथे बोलवलं म्हणजे आमच्यावर आशीर्वाद झाले. त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद करते. पत्रकारांसाठी जर बोलायचं गेलं तर खरंच पत्रकारांचं मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी माझ्यासाठी खूप मोठं सहकार्याची भावना ठेवलेली आहे. आणि इथे बरेच पत्रकार आहेत की ते माझ्याही ओळखीचे आहेत आणि पत्रकारांनी जी सहकार्याची भावना आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद करते. असाच तुमचा विश्वास आमच्या लोकप्रतिनिधींवर, आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती राहू द्या, एवढंच मी बोलते. त्यानंतर सर तुम्ही जो विषय घेतला स्कूलचा, खरंच मी एक वकील आहे, मी एज्युकेटेड पर्सन आहे, त्यासाठी मी एक सांगेल की माझी इच्छा आहे की आज आपली जी मराठी भाषा आहे ती कुठेतरी लोपावत चाललेली आहे. ती भाषा आपण घेऊन म्हणजे मी एक सांगते की असं नाही की आज काय झालेलं आहे सर पर्सनल, म्हणजे यासाठी मी नागरिकांनाही सांगते आणि पत्रकारांनाही सांगेल यात आपलीही कुठेतरी चुकी आहे. आपण काय करतो की माझा जो पाल्य आहे, जे माझी मुलं आहेत ती कुठेतरी फक्त इंग्लिशच झाली पाहिजे, पुढे जाऊन तिथे फक्त तेच एज्युकेशन चालणार आहे. यासाठी पहिले आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे की आपण घरात भाषा कोणती बोलतो, मराठी बोलतो, हिंदी बोलतो, मग ह्या भाषा आपल्या घरातून चालू झाल्या पाहिजे. यासाठी सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही एक स्कूल चालवता तर आपल्या स्कूलपासून जर आपण मराठी भाषा चालू केली तर नक्कीच मराठी बाणा कुठेतरी वरती जाईल. डीप क्लिनिंग हा आपण प्रोजेक्ट चालू केलेला आहे, तोही 9 तारखेपासून चालू केला. म्हणजे कांचनताई बोला खरंच मी त्यांच्या ऑर्डरपासून, कारण की देवाच्या स्थानापासून मी चालू केला आहे. तर माझी इच्छा आहे की तो कायमस्वरूपी राहावा. डीप क्लिनिंग हा असा विषय आहे की त्यापासूनही आरोग्याला जे धूळ वगैरे जाते तोंडात, त्यामुळे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे. तर तो फक्त डीप क्लिनिंग म्हणून फक्त तो रस्त्याचा नाही, तर मी एक सगळ्या नागरिकांना आव्हान करेन की तुम्ही जेव्हा घर स्वच्छ ठेवतो आपण, बरोबर घर असतं का आपण शरीराला पण स्वच्छता ठेवतो, तर तसंच आपण जर घर स्वच्छ ठेवतो, शरीर स्वच्छ ठेवतो, तर मी सांगेल की आपलं शरीर सुंदर पाहिजे की नाही. स्वच्छ शहर असेल तर कोणते आपल्याला प्रॉब्लेम्स नाही होणार. आज आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्या शहरात किती स्ट्रिक्ट असतं की इथे कचरा नका टाकायचं, फाईन बसेल. म्हणजे हे आपल्याला पण माहिती. आपल्या शहराला जर आपण स्वच्छ ठेवलं, जर फाईन बसला तर ते काय करतात, नाही नगरसेवकाला फोन करा, याला फोन करा, त्याला फोन करा. का मी सांगते जर तुम्ही स्वच्छ घर ठेवतात तर मग स्वतःचं शहर पण स्वच्छ ठेवा. शहर पण तुमचंच घर आहे ना, तर दुसरं कोणाचं आहे. नाल्याचा विषय असू द्या, कोणताही असू द्या, ह्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
DRM न्यूज यूट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा.